त्या ठिकाणी आणलं। त्यामुळे अशा पद्धतीच्या उपाययोजना करत असतो। शेवटी निसर्ग आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, आपण लोकांना अलर्ट करणं आणि कमीत कमी जीवितहानी आणि नुकसान होणं ह्या गोष्टीकडे प्राधान्य साधारणपणे देत असतो। आता माहितीच्या अधिकारातून एक माहिती समोर आलेली आहे की जवळपास 12,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्याच्यामुळे सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लागलेला आहे। मी याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे। आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला IT डिपार्टमेंटनी ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे, ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे। ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते, जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये काही असं नाहीये की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे। 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडनं मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजार मध्ये अशा महिला आहेत का की जे जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांचे बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का, याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे। नाही, साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल। शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे। त्यावेळेला 28 जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली 1 जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती। मला आपल्या माध्यमातून सांगायचं की 50 लाख असे अकाउंट्स आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं, जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं। म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना या स्कीम पुरतच नाही, पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे। पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल, घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेलं असू शकते। काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आलाय पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही, त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही। त्यांनी जी काही भेट घेतली ही त्यांच्या खासदारांच्या समवेत त्यांचे काही स्थानिक प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये घेतलेली असेल। त्याच्यामुळे ते राज्याचे देशाचे गृहमंत्री आहेत, देशाचे गृहमंत्री आणि जे सुप्रियाताईंच्या सोबत जे सगळे भेटले हे सांसद आहेत म्हणजे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघातले काही विविध प्रश्नांच्या संदर्भात ते भेटलेले असतील। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अधिकचं काही भाष्य करणं हा माझा नैतिक अधिकार सुद्धा काल कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये डीपीडीसीच्या निधी संदर्भात जो चर्चा झालेली आहे आता कुठं सूत्र ठरलेलं आहे, त्यामुळे ती अडचण दूर झाली का कमी जास्त निधी भेटल्यानं? विषय निधीच्या त्या संदर्भातला नव्हता, म्हणजे वाटपाचा नव्हता, तो त्याचं व्यवस्थित पद्धतीनं नियोजन व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं त्या स्कीम्समध्ये त्याचा 100% वापर व्हावा हा उद्दिष्ट त्याच्या प्रेझेंटेशनचा होता। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल शिंदे साहेब ठाण्यामधली जी काही परिस्थिती होती म्हणजे आपत्कालीन परिस्थिती होती त्याच्यामध्ये ते पूर्ण वेळ तिथं होते। अजितदादा आणि बाकी इतर मंत्रिमंडळ आम्ही सगळेच त्या वेळेला कॅबिनेटमध्ये होतो। त्यामुळे जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये अधिक लोकाउपयोगी कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील ती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट कशी केली जावी ह्या संदर्भातलं ते सादरीकरण होतं आणि त्यामध्ये काही सूचना या मंत्रिमंडळातील म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्याही आल्या आणि त्यानुसार अधिक सक्षमपणे पुढच्या कालावधीमध्ये जिल्हा नियोजनचा निधी कसा वापरता येईल या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये चर्चा झाली। या निधीचं वाटप करण्यासाठी तुमच्या जिल्ह्याला पालकमंत्री कधी मिळाले? नाही, त्याच्यासाठी वाटप करण्यासाठी पालकमंत्री असलाच पाहिजे अशा पद्धतीचं काही नाही। आज नाशिक असेल, रायगड असेल, स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहेत आणि या गोष्टीचा मी उल्लेख याआधी सुद्धा केलेला आहे की पालकमंत्री जरी नसला तरी जिल्ह्यावर निधीच्या बाबतीतला कुठलाही अन्याय होणार नाही ही